आता हा विषय अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। मुंबईमध्ये घर असावं असं गावाकडच्या प्रत्येक कष्टकऱ्याला वाटतं। मग तो माताडी असेल, भाजीपाल्यामध्ये काम करणार असेल, रिक्षा चालवणार असेल किंवा नोकरी करणार असेल, खाजगी नोकरी असेल किंवा सरकारी नोकरी करणार असेल, ह्या सामान्य लोकांना तर आपलं घर मुंबईमध्ये असावं वाटतं। जुन्या मुंबईमध्ये घेणं आता शक्यच नाही, म्हणून नवीन मुंबईमध्ये लोक घरं घेण्याच्या संदर्भामध्ये विचार करतात आणि आयुष्याची सगळी तुटपुंजी जी रक्कम जमा केलेली असते ते घरासाठी लावतात, कुठं व्याजानं पैसे उचलतात, बँकाकडून कर्ज काढतात आणि घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात। परंतु एक DDSR ग्रुप नावाचा ग्रुप, एक IRS आहेत सचिन मोटे, त्यांनी त्यांच्या नात्यातल्या लोकांच्या नावावरती वेगवेगळ्या कंपन्या रजिस्टर केलेल्या आहेत आणि त्या कंपन्यांच्या माध्यमातून जवळपास 20 प्रोजेक्ट वेगवेगळे, म्हणजे त्यामध्ये DDSR बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचं DDSR हाईट्स नावाची एक बिल्डिंग सुरू आहे। DDSR बिल्डरची तथागत हाऊसिंग सोसायटी, स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटी, अनुविश्व हाऊसिंग सोसायटी, DDSR सात्विक, परत हनी होम्स, मातोश्री ही तर आमदार खासदारांच्यासाठी एक इमारत खारघरमध्ये बनतीये, त्याचं ह्या लोकांनी काम घेतलेलं आहे। म्हणजे आमचे खिशात आमदार आहेत अशी त्यांची भूमिका आहे। म्हणजे स्टेटमेंट पण त्यांनी केलेले आहेत की अनेक आमदार आमच्या खिशात आहेत, आमदार खासदार, आणि त्या मातोश्री बिल्डिंगचं काम मिळवण्यासाठी जवळपास मध्यस्थ लोकांना 5-1 कोटी रुपये खर्च करून त्यांनी हे बिल्डिंगचं काम घेतलेलं आहे। दुसरा आहे मैत्री हाऊसिंग सोसायटी कळमोली, परत मुंबई अजिंक्यस, मैत्री सानपाडा, DDSR हेरिटेज, कलाकार आणि पत्रकार यांची पण एक सोसायटी आहे। नंतर DDSR ड्रीमवूड, DDSR प्राइड, DDSR अनुपर्व, जय श्री कृष्ण आणि DDSR लक्ष्मी रिव्हरसाइड, अशा वेगवेगळ्या बिल्डिंगचे प्लॉट त्यांनी घेतलेले आहेत। आता हे प्लॉट कुठून घेतले? ही गुंतवणूकदारांची यादी आहे। आता ती फार मोठी यादी आहे। ह्या लोकांच्याकडून पैसे घेतलेले आहेत, दाम दुपटीवर देतो, 9 महिन्यात तुम्हाला दुप्पट करून देतो, 12 महिन्यात दुप्पट करून देतो, 18 महिन्यात दुप्पट करून घेतो, आणि असे हजारो कोटी रुपये या लोकांचे गोळा केलेले आहेत। यातून यांनी प्लॉट खरेदी केलेली आहे। नंतर जेव्हा प्लॉट खरेदी केली त्यामध्ये त्यांनी सोसायट्या तयार केल्या। सरकारची तुम्ही फसवणूक कशी करताय? सोसायट्यांना GST लागू होत नाही, सोसायट्यांना स्टॅम्प ड्युटी माफ आहे, आणि म्हणून जवळपास पैसे ह्यांनी सगळे गोळा करून त्यातल्याच काही लोक सभासद करून त्यांच्या नावावरती सोसायट्या फर्म केलेल्या आहेत। हा पहिला गुन्हा आहे की सरकारची शेकडो कोटी रुपयाची GSTची किंवा अन्य करांची फसवणूक या सोसायट्याच्या माध्यमातून केलेली आहे। ह्या सोसायट्या नाहीत, हा DDSR ग्रुपचाच प्लॅन आहे आणि ह्याचे पूर्ण मास्टर ही सगळी लोक आहेत। आता हा विषय का पुढे आला? हा विषय यासाठी पुढे आला की 2020 पासून ह्या लोकांनी बुकिंग घेतलेली आहेत। 2020 पासून तुम्ही बुकिंग घेताय आणि 2025ला 2026ला त्या लोकांना ताबा द्यायचा शब्द या मंडळीने दिला होता, परंतु आता बिल्डिंगच नाही। म्हणजे 2021ला बुकिंग घेतलेल्या बिल्डिंगचं परवा दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी भूमिपूजन झालंय, आणि मग ह्या लोकांना बिल्डिंग मिळणार कधी, फ्लॅट मिळणार कधी? म्हणजे ह्या लोकांची पूर्णपणे फसवणूक झालेली आहे। आता हनी होम्स म्हणून जी बिल्डिंग आहे प्लॉट नंबर 34 सेक्टर नंबर 20 खारघरला, ह्याला CC नाही। CC नसताना तुमचं बांधकाम कसं काय होते?